राजकारणात काही नेते केवळ एखाद्या राज्यापुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्यांच्या कामाची पद्धत, निर्णय क्षमता आणि नेतृत्व शैली त्यांना राष्ट्रीय पातळीवरही वेगळी ओळख निर्माण करून देते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असेच एक नाव आहे, ज्यांच्याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात सातत्याने चर्चा होताना दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते झाले. यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत अनेक नेत्यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकला. मात्र आजपर्यंत एकाही मराठी नेत्याला भारताचे पंतप्रधान होण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे भविष्यात हा मान एखाद्या मराठी नेत्याला मिळू शकतो का, हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. आणि अशा वेळी सर्वात चर्चेत येणारं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. एखादा नेता पंतप्रधान होण्यासाठी केवळ लोकप्रिय असणं पुरेसं नसतं. त्याच्याकडे प्रशासकीय अनुभव, संघटन कौशल्य, कठीण निर्णय घेण्याची क्षमता, राष्ट्रीय नेतृत्वाचा विश्वास, संसदीय कामकाजाचा अभ्यास, देशाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांची जाण, तसेच मोठ्या प्रमाणावर जनतेचा स्वीकार असणं आवश्यक असतं. या अनेक निकषांवर देवेंद्र फडणवीस यांचं व्यक्तिमत्व अनेकांच्या दृष्टीने वेगळं ठरतं. अतिशय कमी वयात महापौर पदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री अशा विविध जबाबदाऱ्यांमधून अधिक परिपक्व होत गेला. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी प्रशासनाची बारकाईने समज विकसित केली आणि त्याचबरोबर संघटनात्मक पातळीवरही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. फडणवीसांच्या नेतृत्व शैलीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा अभ्यास. कोणताही विषय असो, अर्थकारण, कायदा, पायाभूत सुविधा, शेती, उद्योग किंवा जलव्यवस्थापन, प्रत्येक विषयावर ते आकडेवारीसह आणि पुराव्यांसह बोलताना दिसतात. विधानसभेत विरोधकांनी केलेल्या आरोपांना केवळ राजकीय भाषणांनी नव्हे, तर दस्तऐवज आणि तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याची त्यांची पद्धत अनेकदा पाहायला मिळाली आहे. त्यामुळे ते केवळ राजकीय नेता नसून अभ्यासू प्रशासक म्हणूनही ओळखले जातात. देशाच्या सर्वोच्च कार्यकारी पदासाठी ही गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राजकारणात संकट अपरिहार्य असतात, पण संकटांच्या काळात संयम न गमावणारा नेता अधिक सक्षम मानला जातो. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत अनेकदा असं दिसून आलंय की राजकीय परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरी त्यांनी शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. सत्तांतर असो, आघाड्यांमधील बदल असो किंवा विरोधकांकडून होणारे राजकीय हल्ले असोत, त्यांनी अनेक प्रसंगी भावनिक प्रतिक्रिया न देता धोरणात्मक पद्धतीने राजकारण केलं. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वासाठी आवश्यक असलेली स्थिरता त्यांच्या व्यक्तिमत्वात असल्याचं अनेकांना वाटतं. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करताना त्यांनी पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला. नागपूर ते मुंबई दरम्यान उभारण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वाचा प्रकल्प म्हणून पाहिला जातो. राज्यातील औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था सक्षम करणं आवश्यक आहे, ही दूरदृष्टी या प्रकल्पामागे असल्याचं समर्थक मानतात. अशा प्रकारचे मोठे आणि दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय घेण्याची क्षमता राष्ट्रीय नेतृत्वासाठी आवश्यक असते. फडणवीसांच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. प्रशासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी डिजिटल प्रणालींना त्यांनी प्रोत्साहन दिलं. शासनाच्या अनेक सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देण्यात आला. आजच्या डिजिटल युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक कार्यक्षम बनवणं हे कोणत्याही राष्ट्रीय नेतृत्वासाठी महत्त्वाचं मानलं जातं. त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांची स्मरणशक्ती आणि तपशिलांकडे असलेलं लक्ष. एखाद्या जिल्ह्यातील प्रकल्पाची स्थिती, एखाद्या बैठकीतील चर्चा किंवा एखाद्या अधिकाऱ्याला दिलेल्या सूचनांची आठवण ठेवण्याची त्यांची क्षमता अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. प्रशासकीय यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवून कामाचा आढावा घेण्याची त्यांची शैली निर्णय प्रक्रियेला अधिक प्रभावी बनवते. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी असलेले त्यांचे जवळचे हितसंबंधही त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा घटक मानले जातात. पक्ष संघटनेतील विश्वासार्ह नेता म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात पक्षाला मजबूत करण्यामध्ये त्यांनी बजावलेली भूमिका पक्षांतर्गतही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे केंद्रातील मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी त्यांचं नाव वारंवार चर्चेत येणं हे अनेकांच्या दृष्टीने स्वाभाविक मानलं जातं. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अर्थकारणाविषयी असलेली त्यांची समजही अनेकदा चर्चेत असते. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा समतोल राखताना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणं, मोठ्या गुंतवणुकीला चालना देणं आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करणं या बाबींवर त्यांनी भर दिला.
त्यामुळे भविष्यात केंद्रात आर्थिक किंवा इतर महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारीही त्यांच्याकडे येऊ शकते, अशी चर्चा वेळोवेळी होत असतात. देशाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे विकासाची स्पष्ट दृष्टी, कठोर निर्णय घेण्याचं धैर्य, राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याची वृत्ती आणि प्रशासनावर मजबूत पकड असणं अपेक्षित असतं. देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांच्या मते या सर्व गुणांचा संगम त्यांच्या नेतृत्वात पाहायला मिळतो. राज्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, जलव्यवस्थापन, डिजिटल प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामांमुळे ते केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय नेतृत्वासाठीही सक्षम पर्याय ठरू शकतात, अशी भावना अनेकांच्या मनात आहे. अर्थात भारताचे पंतप्रधान कोण होणार हे केवळ एखाद्या नेत्याच्या गुणवत्तेवर ठरत नाही. त्यासाठी देशातील राजकीय परिस्थिती, संसदेतील बहुमत, पक्षाची राष्ट्रीय कामगिरी, जनतेचा कौल आणि त्यावेळची राजकीय समीकरणे या सर्व बाबी निर्णायक ठरतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस भविष्यात देशाचे पहिले मराठी पंतप्रधान बनतील की नाही याचं उत्तर आज निश्चितपणे देता येणार नाही. मात्र त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासाकडे, प्रशासकीय अनुभवाकडे, विकासाभिमुख दृष्टिकोनाकडे, संघटन कौशल्याकडे आणि राष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या विश्वासाकडे पाहिल्यास भविष्यात देशाच्या सर्वोच्च नेतृत्वासाठी त्यांचं नाव गांभीर्याने घेतलं जाऊ शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने होताना दिसते. जर भविष्यात त्यांना अशी संधी मिळाली तर महाराष्ट्रासाठी तो ऐतिहासिक क्षण ठरेल आणि देशाला पहिला मराठी पंतप्रधान मिळाल्याची नोंद भारतीय राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जाते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पाहत रहा आझाद मराठी.